रणजित निंबाळकर आपल्यासोबत आहे। रणजितजी, म्हाडामध्ये तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर एकानंतर एक विरोधाचे सूर यायला लागले, अजूनही समस्या सुटलेली नाही। समस्या ह्या राजकारणातल्या समस्या एका लाईटचं बटन दाबल्यावर लगेच सुटते, तशा राजकारणातल्या समस्या सुटत नसतात। त्या चर्चा आणि त्याच्यावर तोडगे काढत असतात। या माहितीमध्ये असणारे दोन्ही नेते आदरणीय अजितदादा पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे सगळे नस ओळखणारे नेतेत आणि महाराष्ट्रातल्या तळागाळामध्ये संपर्क असणारे नेतेत। त्यामुळे ते दोन्ही पक्षामधला समन्वय अतिशय योग्यपणाने चालला आहे आणि तो मजबूत होईल। तुम्हाला दोन प्रकारचा दोन पातळ्यांवर विरोध आहे। एक जो आहे तो फलटणमधून जे आहे ते विरोध होत आहे निंबाळकर रामराजे निंबाळकर यांचा, आणि दुसरा मोहिते पाटील घराण्यातून होत आहे। धैर्यशील मोहिते पाटील कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत जाणार आहे। मला त्याची फारशी कल्पना नाही आहे कोण कुठं जाणार आहे, आणि जे विरोध आहेत ते मावळलेले दिसतील। तोडगा केव्हापर्यंत निघेल? काही एकत्रित बैठक होणार आहे? हो, एकत्रित बैठक होईल। केव्हा होणार आहे माहिती नाही। तर माळा संदर्भात एक एकत्रित बैठक जी आहे ती घेतली जाणार, आणि ती बैठक स्पष्टरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होईल। केव्हा होईल ती बैठक हे अजून निश्चित झालेलं नाही। मात्र राजकारणामध्ये कुठलीही समस्या बटन दाबला आणि लाईट सुरू झालं अशा चुटकीसरशी सुटत नाही, एक सूचक वक्तव्य जे आहेत ते रणजित निंबाळकर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन अतुल रेड्डेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।